की अशा वस्तू जर तुमच्या घरात या आजूबाजूच्या परिसरात त्याच्यावर कृपा करून दुर्लक्ष करू नका. नाहीतर तुम्ही तुमचं आयुष्य गमावू शकता. नमस्कार, मी वैशाली. नॉक नॉक एंटरटेनमेंट चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मी स्वागत करते. मागील भागात तुम्ही माझ्याविषयी ब्लॅक मॅजिक याची स्टोरी तुम्ही ऐकलीच असेल आणि माझ्या घरात कोणकोणत्या वस्तू सापडल्या या भागात मी तुम्हाला त्या दाखवणार आहे. पण त्याआधी मी माझ्या बाबतीतल्या नकारात्मक गोष्टी दूर करण्यासाठी काय काय प्रयत्न केले ते मी तुम्हाला सांगू इच्छिते. ज्यावेळेस माझ्यावर ब्लॅक मॅजिक झालं, मी खूप वर्ष त्या संकटांना सामोरी जात होते. त्यावेळेस माझ्या कुटुंबियांनी मला खूप हेल्प केली. माझ्या कुटुंबियांनी मला अनेक देवदर्शनं घडवून आणली आणि देवदर्शन घडवता घडवता आम्हाला अलिबागमध्ये एक 75 वर्षाचे आजोबा सापडले. ते आजोबा असे होते की त्यांना ब्लॅक मॅजिक विषयी बरीच काही माहिती होती. तंत्र मंत्र याविषयी त्यांचा चांगला अभ्यास होता. मग त्यांच्याशी या गोष्टी ज्यावेळेस आम्ही सांगितल्या, त्यावेळेस त्यांनी सांगितलं या गोष्टी खऱ्या आहेत आणि यावेळेस या गोष्टींमुळे खरंच या जीवनात खूप त्रास होऊ शकतो. तर त्यांनी बऱ्याच काही मला उपाय सांगितले. ते मी उपाय करत गेले आणि ते उपाय करता करता हळूहळू माझ्या आयुष्यातली नकारात्मक शक्ती सगळी दूर होत गेली. आणि आता खरंच एक आनंदाची गोष्ट अशी सांगते तुम्हाला, की ही नकारात्मक शक्ती आता माझ्यापासून पूर्णपणे दूर झालेली आहे. आणि मी पुन्हा एकदा नव्याने सगळं आयुष्य माझं सुरू करत आहे. आता मी तुम्हाला दाखवते, की माझ्या घरात कोणकोणत्या वस्तू सापडल्या. ह्या इतकी वर्ष जपून ठेवण्याचं कारण हे तुम्हाला दाखवण्यासाठी. आता ह्या गोष्टी तुम्हाला दाखवल्यानंतर मी या गोष्टींचं विसर्जन करणारच आहे. पण तुम्हाला मी एक सांगू इच्छिते, की अशा वस्तू जर तुमच्या घरात या आजूबाजूच्या परिसरात सापडल्या, तर त्याच्यावर कृपा करून दुर्लक्ष करू नका. योग्य तो उपाय करा. नाहीतर तुम्ही तुमचं आयुष्य गमावू शकता. त्या वस्तू मी तुम्हाला दाखवते. हे बघा. हा आता कपडा तुम्हाला खराब वाटत असेल, पण हा बऱ्याच वर्षापासूनचा आहे. तो मी जपून ठेवला होता आणि मी आजच ओपन केलाय हा. हे बघा याच्यामध्ये काही अंगारा होता, तांदूळ होतं, गहू होतं आणि काळे पदार्थ काहीतरी होता हा. आणि हे जे केस आहे ते जळलेले होते. हे कदाचित माझेच असू शकतात. आणि हे खूप वर्षापासून आहे म्हणून तुम्हाला असं हे कापड आहे खराब वाटत असेल. हा बघा. हा नारळ आहे. हा माझ्या बेडच्या इकडे सापडला मला. आतमध्ये होता. हा बघा खूप जुना आहे. ही बघा, ही बाहुली. ही पूर्ण जळलेली आहे आणि बाहुली काळीच असते असं नाही. तर हे बघा व्हाईट कपड्यामध्ये याच्यामध्ये काही माझ्या वस्तू आहेत आणि हे बघा हे पूर्ण असं जळून ठेवलेली बाहुली आहे. या वस्तू मला अशा आरपार दिसल्या म्हणून मी सांगू शकते या माझ्या आहेत म्हणून. हे बघा. ह्या होत्या त्या घातक वस्तू. आणि त्यावेळेस मला अलिबागच्या बाबांनी सांगितलं होतं, माझ्यावर ज्या व्यक्तीने ब्लॅक मॅजिक केलं, त्या व्यक्तींची नावं सुद्धा माझ्या समोर आली होती. आणि ते ब्लॅक मॅजिक का केलं, कशासाठी केलं, याचाही उलगडा तेव्हा झाला होता. आणि त्यामुळे मी अमावास्या पौर्णिमेला अगदी लहान मुलगीच होऊन जात होते. पण ज्या व्यक्तीचं नाव फोडण्यात आलं होतं ना, त्याच व्यक्तीने मला एक काही वर्षापूर्वी घोडा गिफ्ट म्हणून दिला होता. आणि त्या व्यक्तीचा हट्ट होता की तो देवाऱ्याच्या इथे साईडला ठेवण्यासाठी. तर मी ज्यावेळेस तो घोडा तिथे ठेवला होता, त्याच्यानंतर माझ्या घरात खूप भांडणं होत होती. खूप मला मानसिक त्रास झाला होता आणि माझ्या घरच्यांना सुद्धा. मग सगळ्यात प्रथम मी विसर्जन तो घोडा केला. ज्यावेळी मी अमावास्येला लहान मुलीसारखी वागायची, त्यावेळेचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. मग मला आईस्क्रीमच पाहिजे. मला आईस्क्रीम पाहिजे. तर आतापर्यंत तुम्ही जे काही ऐकलं, जे पाहिलं, त्या होती माझ्या आयुष्यात घडलेली घटना. पण या सगळ्यातून मी आता बाहेर पडली आहे. नकारात्मक शक्ती माझ्यापासून दूर गेलेली आहे. तर आता मी नव्याने माझं आयुष्य सुरू केलं आहे
माझ्या आवडत्या क्षेत्रात. आता माझे नवनवीन प्रोजेक्ट येत आहेत, नक्की तुम्ही बघा. आणि अजून काही बिझनेस मी सेटअप केले आहेत आणि माझं आयुष्य मी उत्तम प्रकारे आता जगत आहे. हे अनुभव तुम्हाला आवडले असतील तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नॉक नॉक एंटरटेनमेंट चॅनलला सबस्क्राईब करा.